यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवे खुलासे समोर येत आहेत। प्लॅनिंगच्या वेळेस आरोपी इतरांचे फोन वापरायचे हा एक धक्कादायक खुलासा समोर आलाय। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत। पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी केली जाते आणि याच वेळेस हे सगळे आरोपी एक एक खुलासा करतायत। प्लॅनिंग जेव्हा झालं होतं तेव्हा आरोपी इतरांचा फोन वापरायचा असं देखील आता चौकशी दरम्यान समोर आलंय। पोलिसांकडून ही सविस्तर माहिती देण्यात आली आहे। या संदर्भात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। महेश, एक धक्कादायक खुलासा म्हणावा लागेल। नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या आकाशदीप गिल याच्या पोलीस चौकशीत त्यांनी नवीन खुलासे केलेले आहेत। ज्यावेळेस या प्रकरणामध्ये कट शिजत होता, बाबा सिद्दीकी यांची हत्या करायची होती, त्यावेळेस आकाशदीप गिल हा अनमोल बिश्नोई, शुभम लोणकर आणि जिशान अख्तर या आरोपींसोबत व्हॉट्सअप कॉलवर बोलत होता आणि या व्हॉट्सअप कॉलचा सुगाव पोलिसांना लागू नये यासाठी त्याने जे इंटरनेट हॉटस्पॉट लागतं ते एका दुसऱ्याच व्यक्तीच्या मोबाईल मधून वापरल्याचं त्याने आता त्याच्या पोलीस चौकशीत स्पष्ट केलेलं आहे। विशेष बाब म्हणजे आकाशदीप गिल हा ज्या गावामध्ये राहतो त्या पंजाब मधल्या फाजिल्का या गावात राहतो आणि त्या ठिकाणी त्याच्या शेतात काम करणाऱ्या एका मजुराचा मोबाईल फोन त्याने घेतलेला होता आणि त्याच्या मोबाईल फोनचा हॉटस्पॉट हा व्हिडिओ कॉल साठी वापरण्यात आला होता असं त्याने कबूल केलेलं आहे। याचप्रमाणे पोलिसांनी आणखीन पुढे तपास केला असता बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत। आता ज्या मजुराचा मोबाईल फोन वापरण्यात आला होता त्या मजुराला शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत। त्याची जबानी घ्यायची आता पोलिसांना गरज वाटत आहे, कारण न्यायालयामध्ये सबळ पुरावे सादर करण्यासाठी एक महत्वाचा पुरावा म्हणून सदरच्या मजुराचा जो इंटरनेट हॉटस्पॉट आहे आणि मोबाईल डेटा आहे तो मिळवणं पोलिसांसाठी फार गरजेचं आहे। निश्चितच महेश, त्यामुळे आता आणखी तपासात काय काय पुढे येतंय ते बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।